महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अंबड गावाजवळील अमरधाम समोर रिक्षा आणि पिकअपचा अपघात। नाशिकमधील अंबड गावाजवळ पिकअप क्रमांक MH15 EG 1261 या गाडीमध्ये लोखंडी रॉड गाडीच्या बाहेर निघालेल्या अवस्थेत होते। त्यावर कुठल्याही प्रकारचा कपडा किंवा दिशादर्शक नव्हते आणि तो अंबड गावाकडून भरधाव वेगाने स्पीड लिमिट नसताना जात असताना समोरून एक रिक्षा क्रमांक MH15 JA 9050 ही पॅसेंजर घेऊन पाथर्डीकडून अंबडकडे येत असताना पिकअपने जोराचा कट मारला असता रिक्षा रोडच्या कडेला पलटी होऊन त्यातील प्रवासी तसेच लहान बाळ यांना किरकोळ मार लागला असून त्यात पिकअपवाला हा त्या ठिकाणी न थांबता पळून गेला आहे। अपघाताच्या ठिकाणी एक दुसरा रिक्षावाला रामभाऊ नावाचा इसम याने त्यांना पुरेपूर मदत केली आहे। जखमींना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे। तरी सदर पिकअप वाल्यावर योग्य कारवाई करण्यात यावी। तसेच रिक्षा चालक अनिल चव्हाण यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असून पिकअप वाला हा अपघात करून पळून गेला आहे आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे। तरी अपघातातून असे लक्षात येते की पाथर्डी फाट्याकडून वाहने भरधाव वेगाने येत असल्याने येथील नाल्याजवळ हॉटेल साई विजय जवळ रोडवर स्पीड कमी होण्याकरिता स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे। कारण या भागात असे छोटे मोठे भरपूर प्रमाणात अपघात होत असतात। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गुलाम नबी चौधरी, अंबड। सामान था गाड़ी में बड़ा वाला जो एंगल का चैनल उड़ा गाड़ी के बाहर निकला। बुजुर्ग आदमी था, आगे जाके रुक गया। बोले मैं रुका था, मालिक को बुलाया, मालिक को बताया गाड़ी का ऐसा था, मेरे गाड़ी पैसेंजर थे, उसको इधर गाड़ी लगा दिया। उन्होंने आगे गया तो निकल भाग गया। मोबाइल गाड़ी नंबर ले लिया मैंने। गाड़ी नंबर है, ये गाड़ी नंबर है, पिकअप नंबर है। ये अभी एक्सीडेंट करके अंबड़ गांव से भाग के गए हुए हैं। ये अभी किसको मार लगा दादा? मेरे को ड्राइवर खुद में। इनको मार लगा हुआ है, देखो पूरा लगा है। कुठे कुठे लागलाय तुम्हाला? व्हिडिओ चालू आहे। हाँ, त्याला गेले डोळ्यात काच घुसले तर पूर्ण हे पायाला लागला इनका। तुमच्या गाडीमध्ये कोण कोण किती पॅसेंजर होते? एक पॅसेंजर आणि लहान मुलगा होता। किती वर्षाचा, साधारण किती वर्षाचा मुलगा होता? 5-1 वर्षाचा मुलगा। 5 वर्षाचा मुलगा होता का? बरं। मग तुम्ही कुठून कुठे चालले होते? नाशिक रोडवरून एक्सुला पॉईंटला। आणि पिकअप कुठून येत होती? अंबड गावात इकडून एक्सुला इकडून पिकअप मध्ये काय होतं? सामान होते, चॅनल वगैरे लोखंडी होते। हां, पूर्ण गाडीच्या खाली पडलं। मग त्याच्यात पिकअप एकदम सरळ चालली होती का? आणि तुम्ही सरळ चालले होते? सरळ चाललो होतो डायरेक्ट। पिकअपच्या मागचा रॉड लागला का तुमच्या गाडीला? रॉड लागला का पिकअप रॉड लागला? हा, रॉड लागला आणि तुमच्या गाडीला डायरेक्ट बाहेर पडलं। डायरेक्ट बाहेर पडलं ते पूर्ण बाहेर पडलं रॉड डायरेक्ट। म्हणजे तुमच्या गाडीला लागता डायरेक्ट रॉड पडला? पूर्ण रॉड खाली। मग काही बांधलेलं नव्हतं का त्याला? काहीच नाही, डायरेक्ट रस्त्यावर पडलं। ओपनली होतं का ते? कोणाला तिथे विचारायचं, 5-50 जण होते, त्यांनी उचलू लागले त्यांना। ओके चालेल। मग लहान पोरांना काही झालं नाही, नाही का? कोणालाच काय पॅसेंजरला नाही। माझं पायाला काही हो का? तुम्ही काही ड्रिंक वगैरे करता? नाही, काही नाही, मेडिकल चेकअप करायचं। ओके थांबायला लावलं बाबाला, थांबले 2 मिनिटं। मालक आले, मला शोरूमला जाऊ म्हटलं तर पळून गेले। ठीक आहे। हा जो ॲक्सिडेंट आहे ना, याच्यात काही कोणाला इजा झालेली नाही आहे। लहान मुलगा होता, 5-6 वर्षाचा पोरगा होता, एक लेडीज होती। त्याच्यानंतर त्यांना काही इजा झालेली नाही। त्यांनी ते त्यांचे घरी गेले निघून। कोणाला जे पॅसेंजर होते ना ते गेले निघून। जर त्या पॅसेंजरला जर कधी काही झालं असतं किंवा त्या लहान बाळाला काही झालं असतं किंवा लेडीजला काही झालं असतं तर अक्षरशः इथं आहे ना, पूर्ण आहे ना, हा रोड डायरेक्ट जाम झाला असता। ती खूप मोठी गाडी होती, पिकअप होती। पाठीमागे कमीत कमी ना 30-25 ते 20 फुटाचा एक रॉड होता, त्याला काही सेफ्टी बांधलेली नव्हती। त्यानंतर हा रिक्षावाला इथं थांबलेला होता, त्याला आस लावली की काय असल नसल ते तुझं आम्ही करून देतो, पण तो त्या समोरच्यांनी काहीतरी फ्रॉड केला, तो पळून गेलेला आहे। आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई काय असल नसल आता ते तुम्ही बघायचं। ओके सर। जय वंदे भारत। काका तुम्ही ड्रायव्हर आहे का? माझा काढ ना। 2 मिनिटं। काका काय हो?
अहो मी सरळ चाललोय ना हे बांधलं होतं का तुम्ही? मेहमान ना त्याला बांधलेलं आहे का? हे बांधलेले मग ते कसं तुटलं? धक्का लागला रिक्षाचा रिक्षा धक्का कसा लागल? रिक्षावाल्याने तोड. अरे रिक्षाचं एवढं दणका नाही लागत. थांबा 2 मिनिटं. बरं ठीक आहे. आता हे मशीन कशाचं आहे? क्रेन आहे का हे? वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.